अमेरिका इराण युद्धाचे पडसाद सध्या भारत देशामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे। इराणचे सर्वोच्च नेते असलेली अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते शिया समुदायाकडून निषेध व्यक्त केला जात आहे। पुण्यामध्ये सुद्धा कोंढवा परिसरामध्ये कौसुरबाग या ठिकाणी रस्त्यावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प त्याचबरोबर इस्रायलचे पंतप्रधान यांचे इन्सानियत के दुश्मन अशा आशयाचे जे फोटो आहेत किंवा छोटे जे पोस्टर आहेत ते सध्या पुण्यातील कोंढवा रोडवरती अशाच प्रकारे जे आहे ते सध्या लावण्यात आलेले आहेत आणि शिया मुसलमान समुदायाकडून हा निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात येत आहे। इराणचे सर्वोच्च नेते असलेले अयातुल्ला खेमानी यांचा मृत्यू आणि या मृत्यूचा निषेध म्हणून खरं तर हा जो प्रकार जो आहे तो सध्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये काल सुद्धा शिया मुसलमान समुदायाकडून सुद्धा शोक जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता। सध्या आपण बघू शकतोय की पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये डोनाल्ड ट्रम्प असतील याचबरोबर इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत या दोघांचे फोटो अशा पद्धतीने रस्त्यावरती लावून इन्सानियत के दुश्मन अशा आशयाचे खरं तर ह्या पोस्टरवरती आशय व्यक्त करण्यात आलेला आहे। सध्या आपण बघू शकतो की कोंढवा परिसरामध्ये अशा पद्धतीने खरं तर हा निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सध्या इराण अमेरिका यांच्यातला युद्ध संघर्ष आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे आणि याचेच पडसाद जो आहे तर विविध देशभरात जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर याचाच सध्या आपल्याला हे जो परिणाम जे आहे ते सध्या भारत देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते शिया मुसलमान जे आहे ते शिया मुसलमान खरं तर अयातुल्ला खेमानी यांना आपले धर्मगुरू मानत होते आणि याच्याच मृत्यूनंतर सध्याचे हे पडसाद जे आहेत आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातल्या सुद्धा कोंढवा परिसरामध्ये सध्याचे हे चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतं की या परिसरामध्ये रात्री जे आहे ते हे पोस्टर रस्त्यावरती लावण्यात आलेले आहेत आणि याच्यातूनच डोनाल्ड ट्रम्पवरचा असलेला रोष असेल किंवा राग जो आहे तो या पद्धतीनं व्यक्त होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।